नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे युट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. महाराष्ट्रातल्या 246 नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी थंडाळला. जाहीर प्रचाराला आता निवडणूक आयोगानंच 1 दिवसाची जास्त प्रचार जाहीर प्रचारासाठी दिलेला आहे. त्यामुळं आजही अनेक नगर परिषदेच्या प्रभागात प्रचार फेऱ्या निघतील, कुठं कॉर्नर सभा घडतील आणि मग आपण कसे सरस आहोत आणि विरोधी उमेदवार कसा तुमच्या लायक नाही हे सांगण्याची चढाओढ लागलेली पाहायला मिळाली. काल धाराशिव शहरात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातर्फे प्रभाग क्रमांक 5 आणि 6 मध्ये प्रचार रॅली काढण्यात आली होती. या प्रचार रॅलीत असंख्य लोक सामील झाले होते. प्रचार रॅलीचं नेतृत्व शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते सुधीरांना पाटील आणि इतर मंडळींनी केली. यावेळी त्यांच्या सोबत प्रभाग क्रमांक 5च्या उमेदवार प्रेमा पाटील, लखन मुंडे मंडळी पण होती. तर खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी काल धाराशिव नगरी संध्याकाळी अंबाला हॉटेल चौक, गणेश नगर, सांजा चौक आदी भागात प्रचार सभा केली आणि त्यांनी विरोधकावर सडकून टीका केली. निधी जो आणलाय तो निधीला स्थगिती देऊन नागरिकांचे हाल करणाऱ्या भाजपच्या मंडळींना त्यांची जागा दाखवून द्या असं आव्हान करत उद्या होणाऱ्या मतदानात तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची मशाल आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं हाताचा पंजा या चिन्हासमोरील बटन दाबा असंही त्यांनी मतदारांना आवाहन केले. त्यांच्या ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत आणि त्यांनी या निवडणूक काळात सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश भागात प्रचाराची धूळ उठवली होती आणि आपल्या पक्ष आपली महाविकास आघाडी याच्या उमेदवाराला मतदान द्यावं ते आव्हान करत असताना दिसत होते. तिकडं भूम आणि परांड्यात आघाड्यामध्ये सरळ लढत आणि एक जी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या आघाडीचे जे भूम आणि परांडा नगर परिषदेत उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी काल परांडा भूम वाशीचे आमदार माजी मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांनी प्रचार रॅलीत सहभाग घेतला आणि भाषणही केली आणि काही झालं तरी माझ्या नेतृत्वाखाली लढत असलेली पॅनल हे त्या दोन्ही नगर परिषदेत निवडून येतील असंही त्यांनी यावेळी सांगितले. तिकडं भाजपकडून माजी मंत्री बसवराज पाटील, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना राणा जगजितसिंह पाटील, चिरंजीव मल्हार पाटील, बसवराज पाटील यांची चिरंजीव शरण पाटील आदी मंडळी प्रचारात सक्रिय असल्याचं सर्वत्र दिसून येत. खऱ्या अर्थानं लढतीकडे लक्ष असेल ते तुळजापूर येथे ड्रग्ज प्रकरणातील आरोपित असलेले विनोद उर्फ पिंटू गंगी हे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे अमर मगर हे लढत देत आहेत. इथं तर अगदी वैयक्तिक पातळीवर जाऊन प्रचार चालू आहे आणि मग त्या आई तुळजाभवानीच्या
यानं हे झालेलं आहे. तुळजापूर शहरात खरं कोण विजयाचा गुलाल उधळणार ते 3 डिसेंबरलाच करणार. काल भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ॲडव्होकेट नितीन भोसले आणि युवराज नरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी गेल्या म्हणजे मकरंद उर्फ नंदकुमार राजे निंबाळकर यांच्या कारकिर्दीत नगरपालिकेत 250 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. या आरोपामुळे साहजिकच चर्चेला उधाण आलं असणार, परंतु या आरोपाचं खंडन तेवढ्याच माजी नगराध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख मकरंद उर्फ नंदुभैया राजे निंबाळकर यांनी केला. आपण कारभार पारदर्शक केला आहे. जनतेला सुखसुविधा मिळाव्या यासाठी मी सतत कार्यरत होतो आणि कुठलीही सत्तेचं पाठबळ नसतानाही धाराशिव नगर परिषद ही कुठल्याही शासकीय म्हणजे ते वीज बिल असो किंवा इतर काही देणी असतील ते थकीत ठेवलेली नव्हती, ती सर्व पूर्ण भरलेली होती, हेही त्यांनी लक्षात आणून दिले. भाजपच्या मंडळींनी जो आरोप केला आहे तो मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा एक प्रकार आहे. त्यांचा आरोप धांदात खोटा आहे. जर असं झालं असतं तर मग गेली 4 वर्ष सत्तेत असणारे महायुतीनं मग चौकशी का केली नाही, कारवाई का केली नाही, असाही त्यांनी सवाल केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते तानाजी जाधवर यांनीही या भाजपनं केलेल्या आरोपाला सडेतोड असं उत्तर दिलं आहे. भ्रष्टाचार झाला म्हणता, मग 4 वर्ष तुम्ही काय झोपा काढल्या का, असा प्रश्न उपस्थित करत तुम्ही काही तुम्हीच आणलेल्या योजनांना तुम्हीच स्थगिती देता आणि आमच्यावर आरोप करता. त्यावेळेस तुम्ही तुमचं अंतर्मनात डोकावून पहा. खऱ्या अर्थानं तुम्ही शहरासाठी काय केलंय हे तरी सांगा, असं त्यांनी सवाल केला आहे. एकंदरीत या धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीत आरोप प्रत्यारोपाच्या फेरीत झडत होत्या. मात्र नागरिकांच्या मूलभूत समस्या या कोण आणि कसं सोडवणार याकडं कोणाचंही लक्ष होतं की नाही अशी परिस्थिती होती, असं दिसून आलेलं आहे. धाराशिवच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये चाललंय तरी काय, असाच प्रश्न धाराशिव शहरातील नागरिकांना पडला आहे. धाराशिव तसं शांत संयमी शहर म्हणून आता गेल्या 20 वर्षापासून ओळखलं जातं. मात्र प्रभाग क्रमांक 20 मध्ये दंडेलशाही, धमक्या देणं असे प्रकार घडत असल्याचं ज्यांना हे घडलंय त्यांचं म्हणणं आहे. मागच्या आठवड्यात प्रभाग क्रमांक 20 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार असलेल्या पूजा देडे यांनी विरोधी उमेदवार, त्यातही भाजपचे उमेदवार असलेले विलास लोंढे हे आणि त्यांचे समर्थक मला प्रचारासाठीही फिरू देत नाहीत असा आरोप केलेला होता. त्यावर भाजपनं काही स्पष्टीकरण दिलेलं नाही. आणि काल साप्ताहिक खडतर प्रवासचे संपादक आणि खडतर प्रवास या युट्यूब चॅनलचे संचालक प्रभाकर लोंढे यांना प्रभाग क्रमांक 20 मध्ये धक्काबुक्की आणि पार त्यांची गचांडी पकडण्यापर्यंतचा प्रकार घडल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आणि तसा व्हिडिओ पण सध्या व्हायरल झालेला आहे आणि त्यात
प्रभाकर लोंढे यांना कोणीतरी धक्काबुक्की करतंय, त्यांची गचांडी पकडतंय असं दिसून येत आहे. त्यावरून हा प्रकार घडलेला आहे हे सत्यच आहे. प्रभाकर लोंढे यांचं म्हणणं, मी तिथं बातम्याच्या संकलनासाठी गेलेलो होतो. त्याचबरोबर प्रभाकर लोंढे हे काँग्रेसचे पदाधिकारी पण आहेत. साहजिकच ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात पण तिथं फिरत असतील. मात्र विरोधी पक्षाचे उमेदवार विलास लोंढे यांच्या समर्थकांचं म्हणणं, त्यांच्या खांद्यावरची सतत बॅग असते की त्या बॅगमध्ये मग कागद असतील, त्यांच्या साप्ताहिकाचा अंक असतो आणि त्यांच्या YouTube चॅनलसाठी असणारा तो माईक वगैरे असं साहित्य असतं. पण त्या ह्याच्यात 5 लाख रुपये होते असं विलास लोंढे समर्थकांचा आरोप होता. मग त्यांनी त्यांचा पार तुळजाभवानी स्टेडियम पर्यंत पाठलाग पण केला. तुळजाभवानी स्टेडियमच्या तिथं त्यांची बॅग पण त्यांनी तपासली, पोलिसांनाही बोलावलं. मात्र त्यांच्या बॅगमध्ये त्यांचं नेहमीच साहित्यच आढळून आलं, पैसे वगैरे काही आढळून आले. आता प्रभाकर लोंढे या प्रकरणात निवडणूक विभागाकडे तक्रार करणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि पोलीस केस पण ते करणार असल्याचं सांगितलं जात आहे. असे प्रकार निवडणुकीच्या ह्याच्यात घडू नये. दडपशाही करून मतदार आपल्या बाजूने वळत नसतो, ही उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांनी लक्षात घ्यावं. मतदारांना आपलंसं करण्यासाठी त्यांच्या हृदयात प्रवेश करावा लागतो आणि त्यावेळेस मतदार मग त्यांचं मत तुमच्या पारड्यात टाकत असतात. हे सर्वच उमेदवारांनी लक्षात घ्यायला हवं. आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.